विधिमंडळ सभागृह नेते म्हणून अजित पवार यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते। अगदी सकाळपासूनच देवगिरी बंगल्यावर वर्दळ वाढलेली आहे। अजित पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि अगदी थोड्याच वेळात अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक होऊ घातली आहे। विधिमंडळ सभागृह नेते म्हणून अजित पवार यांची निवड होण्याची शक्यता आहे आणि याच मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक सुद्धा होणार आहे। अगदी सकाळपासूनच देवगिरी या निवासस्थानी वर्दळ सुद्धा वाढली आहे। अजित पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अजित पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल होत आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये आता काय शिक्कामोर्तब केलं जातं हे पाहायचं आहे। विधिमंडळ सभागृह नेते म्हणून अजित पवार यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते। सागर कुलकर्णी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। सागर, विधिमंडळ सभागृह नेते म्हणून अजित पवार यांच्या नावाची चर्चा असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय। नेमकी काय राजकीय वर्तुळात खलबतं सध्या सुरू आहेत? अधिकचे काय अपडेट्स? अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आता सर्व त्यांच्या आमदारांची बैठक देवगिरी बंगला इथे आहे। आपण देवगिरी बंगल्याच्या बाहेर पाहत आहात की इथे राष्ट्रवादीचे जे जे आमदार जिंकून आलेले आहेत ते सगळे येत आहेत हळूहळू। आत्ता काही वेळांपूर्वी छगन भुजबळ आलेले आहेत। सना मलिक जी उमेदवार होती ती विजयी झालेली ते देखील आलेली आहे आणि इतर काही प्रमुख सगळे देखील लोक इथे पोहोचत आहेत। या आत्ता जी बैठक आहे ती सुरू झालेली आहे। अर्थात आजच्या बैठकीमधले दोन प्रमुख विषय असणार आहेत। एक तर अजित पवार यांना विधिमंडळ सभागृह नेता म्हणून निवड केली जाईल, तसंच विधिमंडळातल्या सर्व ज्या नियुक्त्या असतात म्हणजे प्रतोद असेल, सहप्रतोद असतील आणि इतर ज्या निवडी असतात त्याचे सर्वाधिकार दिले जाणार आहेत। दुसरी गोष्ट, एक अभिनंदनाचा ठराव जो अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा देखील एक मुखाने आमदारांच्या बैठकीमध्ये मांडला जाणार आहे। सगळ्यांना माहीत आहे की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जे भरघोस यश NCPला मिळालेलं आहे, यामुळे एक प्रचंड उत्साह या सगळ्या लोकांमध्ये आहे। अर्थात याच्या पुढच्या सगळ्या घडामोडी असणार आहेत की अजित पवार यांच्या उपस्थितीनंतरनं आता मग कोण आमदार होणार, म्हणजे मंत्री होणार आहे। उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची शपथ घेणं आणि त्यांच्याबरोबर अजून कुठले इतर मंत्री असतील। लास्ट टाइम ज्यावेळेस गव्हर्नमेंटमध्ये अजित पवार आले होते त्यावेळेस अजित पवारांबरोबर इतर 9 जे प्रमुख नेते होते त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती। आता एक्सपान्शन करत असताना अजित पवार त्याच 9 जणांना रिपीट करतायत का की अन्य नवीन चेहरे पुढचे राजकीय गणित डोक्यात घेत अजित पवार आणतायत, याविषयी एक उत्सुकता आहे। या सगळ्या दिवसभराच्या घडामोडी आता अजित पवार यांच्या निवासाने घडताना दिसतील। काल संध्याकाळी रात्री उशिरा एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुद्धा एक चर्चा झाल्याची माहिती मिळते। आज रात्री उशिरा कदाचित हे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीला जातील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपाचे इतर काही नेत्यांशी ते भेट घेणार आहेत, अभिनंदन आभार मानणार आहेत। अशा सगळ्या गोष्टीच्या दिवसभराची रेलचेल सुरू असल्याचं दिसून येतं। तुर्तास अजित पवारांच्या निवासस्थानी देवगिरी या शासकीय निवासस्थानी एक सर्व आमदार येत आहेत आणि बैठक सुरू झालेली आहे। निश्चित, आणि एकीकडे आपण पाहतोय देवगिरी या अजित पवार यांच्या निवासस्थानी आणि दुसरीकडे सागर बंगल्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। त्या ठिकाणी सुद्धा एक बैठक सुरू आहे। नेमका आज काय मोठा निर्णय समोर येतो हे पाहायचंय। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।